आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. गुन्हेगार नेमका चूक आहे की बरोबर हे तुम्हीच ठरवा. या घटनेत गुन्हा तर घडला आहे, पण या गुन्ह्यामागील सत्य आणि कहाणी थोडी वेगळी आहे. तर चला तर मग सुरुवातीपासून सुरू करूया. कराची, पाकिस्तानच्या शाह फेजल कॉलनीत एक साधारण 2 मजली घर होतं. या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जेनब नावाची स्त्री, तिच्या दुसऱ्या पती अहमद आणि मुलगी सोनिया यांच्याबरोबर राहत होती. 4 महिन्यापूर्वीच ते या घरात राहायला आले होते. अहमद जेनबचा दुसरा पती होता, कारण तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला होता. सोनिया ही जेनबच्या पहिल्या पतीची मुलगी होती. सुरुवातीला जेनब आणि तिचा पती अहमद यांच्यामध्ये सगळं काही ठीक होतं. पण हळूहळू अहमद नशेमध्ये डुबू लागला. सुरुवातीला थोडी दारू पिण्यापासून सुरुवात झाली, पण नंतर तो ड्रग्ससुद्धा घेऊ लागला. अहमद रात्री उशिरा घरी यायचा आणि रोजच नशेमध्ये असायचा. जैनबने अहमदची नशा सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. अहमदच्या नशेमुळे त्यांच्या घरात आर्थिक संकटही निर्माण झालं होतं. पैसे संपत चालले होते आणि घरात खाण्यापिण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. जैनबने अहमदला अनेक वेळा समजावलं, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट अहमदचा स्वभाव दिवसेंदिवस वाईट होत गेला. तो जैनब आणि सोनियाला शिव्या द्यायचा आणि मारहाणी करायचा. सोनियाच्या बाबतीत अहमदची वागणूक खूप घाणेरडी होती. त्याने सोनियाला आपल्या घाण विचारांच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि एकदा त्याने जैनबला म्हटलं होतं की तो सोनियाशी लग्न करणार आहे. हे ऐकल्यावर जैनबला फार मोठा धक्का बसला, पण तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. 23 नोव्हेंबर 2011 हा दिवस जैनबच्या आयुष्यात एक धक्कादायक क्षण घेऊन आला. त्या दिवशी अहमद कामानिमित्त बाहेर गेला होता आणि सोनिया तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. कामावरून घरी परतल्यावर अहमदला सोनिया घरी नसल्याचे समजले आणि हे समजल्यावर अहमद भडकला. त्याने जैनबला शिव्या दिल्या आणि सोनियाला लगेच घरी बोलवायला सांगितले. जैनबने सोनियाला लगेचच घरी बोलवले. सोनिया परत आल्यानंतर अहमदने तिला इतकं मारलं की ती जवळजवळ अधमरी झाली होती आणि ही सर्व घटना झहीरने पाहिली होती. झहीर हा जैनबचा पुतण्या होता. या घटनेमुळे जैनबचा संयम तुटला आणि तिने ठरवलं की ती अहमदला संपवेल, नाहीतर अहमद एके दिवशी तिला आणि सोनियाला संपवेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबरच्या सकाळी जैनबने सोनियाला बाहेर पाठवलं आणि अहमदच्या नाश्त्यामध्ये झोपेच्या 3 गोळ्या मिसळल्या. नाश्ता खाल्ल्यानंतर थोड्या वेळातच अहमद बेशुद्ध झाला. त्यानंतर जैनबने झहीरला बोलवलं आणि या दोघांनी मिळून अहमदची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह कुठे फेकायचा हा एक मोठा प्रश्न जैनब आणि झहीर यांच्यासमोर होता. यावर त्यांनी असा मार्ग काढला की अहमदच्या शरीराचे तुकडे करायचे आणि ते शिजवायचे. शिजवलेले तुकडे फेकून द्यायचे, नाहीतर कुत्र्यांना खाऊ घालायचे. प्लॅन तर बनवला, पण थोडा वेळ झाला होता, कारण शेजाऱ्यांना एक विचित्र वास येऊ लागला होता आणि तो वास अहमदच्या मृतदेहाचा होता. पहिल्या शेजाऱ्यांनी जास्त विचार केला नाही. त्यांना वाटलं की कोणता तरी प्राणी मेला असेल, पण वास अधिकच येऊ लागल्याने अखेर शेजाऱ्यांनी जैनबच्या घरमालकाला सांगितले की तुमच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खूप घाण वास येत आहे. घरमालकाला देखील हा वास येत होता, पण त्यांनी या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. पण शेजाऱ्यांनी तक्रार केल्यावर घरमालकीण दुसऱ्या मजल्यावर गेल्या आणि तिथे जे त्यांनी पाहिलं ते त्या कधीच विसरू शकणार नाहीत. त्यांनी दुसरा कोणताही विचार न करता लगेचच पोलिसांना बोलावलं. घरमालकिणीने पाहिलं होतं की घरात सर्वत्र रक्त पसरलं आहे. जैनब आणि झहीर कुकर आणि घरातील इतर भांड्यांमध्ये मांस शिजवत आहेत आणि ते मांस कोणत्याही प्राण्याचं नव्हतं, ते मांस होतं अहमदचं. जैनब आणि झहीरला अटक केली. चौकशीत जैनबने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ती म्हणाली की अहमदच्या जुलुमांमुळे तिला हे पाऊल उचलावं लागलं. कोर्टाने या दोघांना आधी जन्मठेपेची शिक्षा दिली होती, पण पुढे जाऊन ती शिक्षा 7 वर्ष करण्यात आली. जैनबने जे केलं तो एक गुन्हाच होता, पण त्या परिस्थितीत तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तरीही हत्या कधी शेवटचा पर्याय असू शकत नाही आणि या गुन्ह्याला कायदेशीर शिक्षा मिळालीच पाहिजे आणि ती मिळाली देखील. जैनबला तिच्या कामाची किंमत मोजावी लागली.